परफेक्ट. वेलकम बॅक टू माय व्लॉग. सकाळ झाली आहे, मी चहा घेते आणि रात्री छान तेलाची चंपी करून घेतलेली मम्मीकडनं. A few moments later. माझं हेअर वॉश वगैरे करून झालेलं आहे आणि दिस इज वॉट आय एम वेअरिंग टू क्लिनिक टुडे. आता पटकन रेडी होते, मग नाश्ता करूया आणि मग जाऊया क्लिनिक. दे तुझं रिॲक्शन दे माझ्या कपड्यांवरती. नेमकं कशी शेती होते. काल मी क्लिनिकचे पडदे आणले होते धुवायला आणि मी माझ्या हाताने हे सगळे पडदे घासले. एक मी घासला, एक हितेशने घासले. भात सुप्रीमसी गाईज. हे वरण भात सारखं दिसेल पण ते वरण भात नाही आहे. आमच्याकडे घरात अजून पण माझ्या बर्थडेचा तो चॉकलेट्स अजून पण आहे. खाल्ले नाही कारण आम्ही कोणी चॉकलेट खात नाही. मी तर खातच नाही, मम्मी पण नाही खात, हितेश पण नाही खात. कधी कधी खातो तो पण खात नाही आहे. खुशी लास्ट मे बी खुशी खाए. अजून पण आहेत वाटतं चॉकलेट्स. डेंटिस्ट होके हमारे घर में चॉकलेट्स है पर वी डोंट ईट देम. आता मी पटकन माझा सूप भात संपवते आणि मग क्लिनिक जाते. तर आता मी आले घरी. 2:15 होऊन गेले आहेत. आजचं माझं आउटफिट छान होतं आणि ह्याला ना कुर्तीला मागे असं डिझाईन आहे. अच्छा. आणि खुशी पण आली आहे पुण्यावरनं. हे खुशा, मी काल बनवलेली चिकन चिल्ली खाली का? कशी आहे? सांग ती सांग. बोल बोल. मस्त. आणि आता हे दोघं इकडे जेवत आहेत. माझी वाट नाही बघितली, आधीच जेवायला बसून गेलेले आहेत. खुशी तिकडे असते तेव्हा मीच तुझी जोडी असते आणि आता खुशी आली की लगेच मला सोडून. अगं तुला क्लिनिक आहे ना दिदू. दिदू काय अशी काय करतेस? अशी आता तू आठवड्याभर तुला भाव नाही भेटणार आहे. आणि खुशीने पुण्यावरनं काहीतरी करून आलेली. खुशी दाखव काय ते कान टोचून आली. कॉपी कॅट. मी टोचलंय ना तर लगेच. आणि माझं बघ मी काढून टाकलेत आणि यांनी टोचतात. तुला पण टोचून घ्यायचं नाही का? गं बाई. टोचून घे ना. होते माझे इथे होते मी सगळं काढलंय. माझ्या मुलींना होत आली आता सगळं. ओके, तर मी पण आता जेवते आणि आज बनवलेलं आहे मटण. आज जेवणात आहे मटणची भाजी, कालचं थोडंसं चिकन चिल्ली उरलेलं ते, भाकरी पोळी भात. जेवणानंतर 8 ग्लास. मला गरज पडत, तुलाच पडत. हॅलो. तर दुपारी छान जेवण करून झोपून गेलो मस्त आणि मग एवढी गाढ झोप लागली की सरळ क्लिनिकच्या वेळेलाच उठले. मग पटकन आवरलं आणि क्लिनिकला आले. सो या आता बसले आहे क्लिनिकमध्ये वेटिंग फॉर फ्यू पेशंट्स. आणि त्यानंतर मग आजचा आमचा प्लॅन आहे की आम्ही आज डिनरला जाणार आहे सगळेजण. आणि मी हाच ड्रेस घालून जाणार आहे कारण की मी मे बी डिरेक्टली क्लिनिकवरनं जाईल किंवा बघू. आणि हे आम्ही लावलं होतं ज्या वेळेला क्लिनिकचे 2 वर्ष पूर्ण होणार होते तेव्हा. हे फॅनच्या ह्याच्यात इतकं छान उडतं ना, मला खूप आवडतं आहे बघायला. आणि त्याच्यावरती जो लाईट चमकतो असं छान वाटतं, एकदम ट्रिपी फील होतं पण मस्त वाटतं. थोडेसे गप्पा मारूया म्हटलं. सो फॉर द मोस्ट पार्ट ऑफ माय लाईफ म्हणजे खूप वर्ष, इवन टिल टुडे आय एम व्हेरी इनसिक्युअर अबाउट माय फेस. खूप लोक लाईक इवन इन्क्लुडिंग माय क्लोजेस्ट ऑफ रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अँड फॅमिली म्हणजे
एव्हरीवन इज लाईक की अरे तुला बघ किती ती आहे आणि दे जस्ट हॅड मेड इट सो वल्नरेबल फॉर मी की मला खूप म्हणजे मला इतकं इन्सिक्युअर फील व्हायचं. आणि फॉर मी टू बी ऑन कॅमेरा असं विदाउट एनी फिल्टर और विदाउट ट्राईंग टू हाईड माझ्या इन्सिक्युरिटीज ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजचं प्राचिका ज्ञान हे होतं की आपण कोणालाच कधीच असं बेस्ड ऑन देअर एक्सटर्नल अपीअरन्स काही बोलायला नाही पाहिजे किंवा कोणाला जज नाही करायला पाहिजे. म्हणजे एवढं का आपण एक्सटर्नल अपीअरन्सला इम्पॉर्टन्स देतो मला ते कळत नाही. माणूस आतून कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे रॅदर दॅन ते बाहेरून किती सुंदर दिसतं. जे सेइंग की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. जे बाहेरून चांगलं आहे ते आतून पण चांगलं आहे असं नाहीच आहे. एव्हरीवन इज इम्परफेक्ट. मी हे आत्ता स्वतः शिकले आणि मला असं वाटतं की आय शुड जस्ट टेल दॅट टू एव्हरीवन आणि टू एनी यंग गर्ल्स और बॉईज फॉर दॅट मॅटर वॉचिंग माय चॅनल. तर एनी यंगस्टर्स बेसिकली हे ना आपले ग्रोथ इयर्स आहेत, फॉर्मेटिव्ह इयर्स आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी इन्सिक्युअर फील करवतात तुमच्या स्वतःबद्दल तर त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. आत्ताच मी जस्ट यायच्या आधी खुशीला बोलली, खुशी वॉज अप्लाइंग ब्लश. तिला म्हटलं तर ती म्हणे की अरे जास्त होऊन जायचं कोणत्या पण म्हटलं कोण काय नाही बोलणार आणि कोणी काय बोललं पण ना तर त्यांना सांगायचं की हा मला आवडतं. आत्ता मी मी खूप आत्ता शिकले जे मला असं वाटतं की मी तिला हे सांगते आणि मी तुम्हालाही हे सांगते आणि जर तुम्ही माझ्यापेक्षा कमी वयाचे असाल किंवा मोठ्या वयाचे असतात इट डझंट मॅटर. यू कॅन स्टार्ट लव्हिंग युअर बॉडी ॲट एनी एज इन लाईफ आणि त्याच्याने ना तुमचाच कॉन्फिडन्स येतो. म्हणजे मला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाहीये टू एक्सेप्ट दॅट आय एम इम्परफेक्ट. मी एक क्लिप टाकलेली वेअर आय वॉज मी गेट रेडी विथ मीचा एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यात मी माझी अप्पर लिप शेव करत होती. तर मम्मी मला म्हणे नको टाकू. म्हटलं इट इज ओके. मी आहे अशी. आय एम इम्परफेक्ट अँड आय फील ॲब्सोल्युटली ओके टू एक्सेप्ट दॅट की मी इम्परफेक्ट आहे. हे माझं बोलाय मागचं कारण हेच आहे की जस्ट फील गुड अबाउट युअरसेल्फ. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला स्वतःबद्दल कसं वाटतंय ह्याच्याने लोक तुमच्याकडे कसं बघतायत हे खूप फरक पडतो. म्हणजे इट जस्ट चेंजेस एव्हरीवन्स पर्स्पेक्टिव्ह अबाउट यू. हे मी ऑब्झर्व केलं. जोपर्यंत मी लोकांचा क्रिटिक एक्सेप्ट करत होती आणि आय वॉज लेटिंग देम अफेक्ट मी तोपर्यंत मला अजिबात स्वतःबद्दल चांगलं नाही वाटायचं. आय यूज्ड टू फील व्हेरी बॅड अबाउट मायसेल्फ. आय डिड नॉट लाईक मायसेल्फ ॲट ऑल. बट हळूहळू मी ते एक्सेप्ट करायला शिकले की ओके फाईन प्रत्येकाचं एक सेट ब्युटी स्टँडर्ड असतं आणि तुम्ही त्याच्यात फिट होणार असं गरजेचं नाहीये. सो यू आर ब्युटिफुल इन युअर बॉडी आणि जस्ट एक्सेप्ट दॅट. आणि द मोमेंट यू स्टार्ट एक्सेप्टिंग इट ना तर तुमची बॉडी पण तुम्हाला आतून एक ग्लो देते आणि इट जस्ट मेक्स यू लुक ब्युटिफुल. सो फील कॉन्फिडेंट इन युअर सेल्फ आणि लव्ह युअर बॉडी आणि दॅट्स इट. आज केली येत नाही. One eternity later. आता आम्ही आले घरी आणि आम्ही परत आता बाहेर चाललोय फॉर डिनर. सांग कशी आपण कुठे चाललो? आता आम्ही चाललोय बाहेर जेवायला. माहित नाही कुठे पण चाललोय कुठे. येस. कोणालाच नेहमी माहित नाही प्राची कुठे. डिसाईड करते ना त्याच्यामुळे आपण काय बोलायचं काही काम नसतं. पण ह्यावेळेस मी डिसाईड नाही करणार आहे. यावेळेस खुशी पुणे थोडी आहे नाशिक आहे, मला काय माहिती. आता बघू ठरवतो. ऑन द वे आम्ही बघणार आहे जे काही चांगलं ऑप्शन असेल तिकडे जाऊया. थोडंच खायचं आहे म्हणजे थोडं असेल की असं प्रॉपर भाजी पोळीचं नाही जेवायचं आहे कारण की दुपारी खूप हेवी मला असं झालेलं. वाटतं मी आणि हितेश तर मॉकटेल आलोय. आता ह्याची टेस्ट मम्मी सांग कशी आहे. त्याला टेस्टच नाही. टेस्टलेस आहे. गार्लिक ब्रेड अँड फलाफल हमस आलेलं आहे आणि आता आम्ही सुशी पण ऑर्डर केली. सगळं सगळ्यांनी फ्लावर वगैरे घेऊन आहे. मला एक काढा दे. बसलेत सगळे जेवायला. आता पप्पा पहिल्यांदा सुशी ट्राय करतात. कशी आहे? ओके. ओके.
मम्मी सुशी आज काय पडतं हे काय अजून मम्मी तू पण दिसते आणि आम्ही पण मी दिसते हां सगळे येतात आता ये इथेच तू पण मध्ये उभे. ओव्हरऑल छान आहे हे जागा सगळी व्हेरी एस्थेटिक लुकिंग आणि फूड क्वालिटी पण छानच आहे. आणि आम्हाला कुठला पण छोटा पिल्लो दिसलं की असं वाटतं की जिजा इकडे हवी होती. आणि आता आमचा पिझ्झा आला आहे. लुक्स यम. खुशी आणि पप्पा पायनॅपल. ओके घ्या घेऊ शकता. माझं झालं आहे फोटो काढून. केरळला जे पायनॅपल खायचं ना आता आम्ही थोडा व्हाईट सॉस पास्ता मागवला आहे. मग विल बी डन. हाऊ इज इट? गुड. तर आता आमचं डिनर वगैरे झालं आहे आणि आम्ही निघालो आहे माईक कोनोजमध्ये. छान झालं. मस्त हेवी पोटभर एकदम. कसं झालं? मस्त. हां लाईट डिनर करायचं होतं पण हे खूपच पोटभर होऊन गेलं. खुशीचा पाय मुरगळून गेला. निघून जातो तो. लावायचा असं कसं निघतो तो. तुला जर दुपारसारखी खायची नसेल शांत बस. खुशीचा इथे पाय मुरगळून गेला माईक कोनोजमध्ये. ज्या चप्पलांनी त्रास होतो ना अशी चप्पल घेऊ नये. नाही ते तर आपल्या घरात पहिला रूल आहे. आपण काय हे बघ इथे पण आहे सुशी इंडियन सुशी सुशी सगळीकडेच मिळते. आम्ही आता आलोय नाशिकचं एक फेमस कुल्फी स्पॉटला. एवढी गर्दी असते याच्याकडे पण कुल्फी एकदम भारी असते. गुलकंद मस्त लागतो. गुलकंद भारी असते त्याचे. बस झालं कचकच करता एवढे लगेच. बापरे हा ना. तिचं इथे लगेच एवढं मम्मी लगेच सावरा सावरी. लहान आहे म्हणजे काही असा कपडा साथ खावा नका एवढा. त्यांच्यामुळे त्याला म्हणजे एवढं लागलं. आंबा खाओ एक काय असं लांबा खायचा असतो कुठे. ओके सो डिनर वगैरे करून आम्ही आलो आहे घरी आणि छान झालं. डिनर पण मस्त झालं. कुल्फी पण छान होती आणि हॅड अ ग्रेट फन. सो जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सी यू सून. बाय.